नमस्कार. MS चॅप्टर जीकेवर आपलं सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? ऑप्शन आहे ए. नाशिक, बी. पुणे, सी. अमरावती आणि डी. नागपूर. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. नाशिक. प्रश्न क्रमांक 2. धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन आहे ए. 5, बी. 3, सी. 4 आणि डी. 2. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. 4. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा धुळे जिल्ह्याला लागून आहे? ऑप्शन आहे ए. 1, बी. 2, सी. 3 आणि डी. 4. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 2. प्रश्न क्रमांक 4. धुळे जिल्ह्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? ऑप्शन आहे ए. 3, बी. 4, सी. 8 आणि डी. 2. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी. 2. प्रश्न क्रमांक 5. धुळे जिल्ह्यामध्ये कोणता तालुका येत नाही? ऑप्शन आहे ए. साक्री, बी. सिंदखेड, सी. मालेगाव आणि डी. शिरपूर. प्रश्नाचे उत्तर आहे सी. मालेगाव. प्रश्न क्रमांक 6. धुळे जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते? आपले ऑप्शन आहे ए. दक्षिण पूर्णा, बी. तापी, सी. वर्धा आणि डी. गंगा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी. तापी. प्रश्न क्रमांक 7. धुळे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी करण्यात आले? ऑप्शन आहे ए. 1 जून 1992, बी. 1 जुलै 1998, सी. 1 जुलै 1999 आणि डी. यापैकी नाही. प्रश्नाचे उत्तर आहे बी. 1 जुलै 1998. प्रश्न क्रमांक 8. धुळे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा तयार करण्यात आला? आपले ऑप्शन आहे ए. नंदुरबार, बी. गोंदिया, सी. वाशिम आणि डी. भंडारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ए. नंदुरबार. प्रश्न क्रमांक 9. धुळे जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन आहे ए. पूर्णा, बी. पांझरा, सी. तापी आणि डी. पैनगंगा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी. पांझरा. प्रश्न क्रमांक 10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने धुळे जिल्ह्याचा राज्यात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन आहे ए. 11, बी. 13, सी. 19 आणि डी. 21. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी. 21वा. प्रश्न क्रमांक 11. धुळे जिल्हा कोणत्या पिकाच्या उत्पादनात आघाडीवर आहे? आपले ऑप्शन आहे ए. तांदूळ, बी. भुईमूग, सी. ज्वारी आणि डी. तूर. याचे उत्तर आहे बघा बी. भुईमूग. प्रश्न क्रमांक 12. कोणती ओळख ही धुळे जिल्ह्याची विशेष ओळख आहे? ऑप्शन आहे ए. कुस्ती, बी. गुळाचा चहा, सी. जंगलांचा जिल्हा आणि डी. दुधातुपांचा जिल्हा. या प्रश्नाचे उत्तर आहे डी. दुधातुपांचा जिल्हा. प्रश्न क्रमांक 13. धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मिरचीचा मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए. सिंदखेड, बी. शिरपूर, सी. धुळे आणि डी. साक्री. प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए. सिंदखेड. प्रश्न क्रमांक 14. धुळे जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे ए. अमरावती, बी. जळगाव, सी. नंदुरबार आणि डी. नाशिक.
या प्रश्नाचे उत्तर आहे बी जळगाव. प्रश्न क्रमांक 15. धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे ए पुणे, बी नंदुरबार, सी नाशिक आणि डी मुंबई. प्रश्नाचे उत्तर आहे सी नाशिक. प्रश्न क्रमांक 16. धुळे जिल्ह्यामध्ये कोणती बोली बोलल्या जातात? ऑप्शन आहे ए हिंदी, बी मराठी आणि अहिराणी, सी पारसी आणि डी बंजारा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी मराठी आणि अहिराणी. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.